आपल्याला माहित आहे की मराठवाड्यातून नव्हे राज्याच्या विविध जिल्ह्यातून या ठिकाणी भक्त येतात आणि हे भक्त जसं आपण उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला जातो आणि प्रयागराजमधून तीर्थ घेऊन येतो, या झरपट नदीचं तीर्थ ते मोठ्या आध्यात्मिक आणि पवित्र भावनेने घेऊन जातात। आणि आज जर तुम्ही नदीची परिस्थिती बघितली तर खरंच आपण चिंता करावी अशी नदीची परिस्थिती आहे। आणि या नदीमधला हा जी काही जलपर्णी आहे ही काढून या नदीमध्ये स्वच्छ पाणी असावं या दृष्टीने या ठिकाणचा पाणी दौरा आणि यानंतर बैठक आयोजित करण्याचा निर्णय केला। प्रदूषण विभागाने या संदर्भामध्ये आम्हाला आर्थिक मदत आणि या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी माझी चर्चा झाली आहे। तर साधारणतः 3-4 निधीतून आम्ही या नदीचा आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये यात्रेच्या दृष्टीने करणार आणि नंतर मग स्थायी स्वरूपामध्ये नदीची योजना करून या झरपट नदीचं ऐतिहासिक जे महत्त्व आहे, जे गोंडराजापासून आपण इतिहासामध्ये बघतो ते ऐतिहासिक महत्त्व हे अधोरेखांकित केलं, तो आमचा वारसा वाचवण्यासाठी जीव ओतून काम करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।